येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खंडोबा नवरात्र म्हणजेच ज्याला आपण षडरात्र उत्सव किंवा मल्हारी नवरात्र असे म्हणतो याची माहिती देणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खंडोबा नवरात्रीला घटस्थापना कशी करायची, तसेच त्या खंडोबा नवरात्र उत्सव का केला जातो, त्याचबरोबर देवाचा जो दिवा लावतो तर तो दिवा तेलाचा लावायचा की तुपाचा लावायचा, तसेच कोणकोणत्या नियमांचे पालन आपल्याला या खंडोबा नवरात्रीत करायचे आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्रासोबतच कर्नाटक राज्यामध्ये देखील खंडेरावाची पूजा आराधना केली जाते. म्हणजेच महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये खंडोबा महाराज हे आराध्य दैवत तसेच अनेक लोकांचे कुलदैवत आहे. खंडोबा महाराजांची नवरात्र ही 6 दिवसांची असतेच, म्हणून त्याला षडरात्र उत्सव असे देखील म्हटले जाते. तर या नवरात्रीची सुरुवात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून होते, तर ती मार्गशीर्ष शुद्ध षष्टीपर्यंत असते. जसं आपण अश्विन महिन्यामध्ये देवीचा 9 दिवसांचा उपवास करतो त्याला आपण शारदीय नवरात्र उत्सव असे म्हणतो, तर तो नवरात्र 9 दिवसांचा असतो म्हणून त्याला आपण नवरात्र उत्सव असे म्हणतो. तर हा जो खंडोबाचा नवरात्रांचा काळ आहे तर तो 6 दिवसांचा असतो, म्हणून त्याला षडरात्र उत्सव असे देखील म्हटले जाते. यावर्षीचा षडरात्र उत्सव 13 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल, तर 18 डिसेंबर 2023 पर्यंत असेल. म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा 13 डिसेंबर 2023 रोजी आहे आणि चंपाषष्ठी 18 डिसेंबर 2023 रोजी आहे. या 6 दिवसांच्या काळाला आपण षडरात्र उत्सव किंवा मल्हारी नवरात्र असं देखील म्हणतो. या षडरात्र उत्सवात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते मार्गशीर्ष षष्टीपर्यंत आपल्याला उपवास करायचा असतो. या उपवासामध्ये तुम्ही नवरात्रीच्या 9 दिवसांप्रमाणेच उपवास करायचा असतो आणि नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण जसं अखंड दिवा लावतो त्याप्रमाणे अखंड दिवा देखील आपल्याला या 6 दिवसांमध्ये आपल्याला लावायचा असतो. देवाला म्हणजेच खंडोबा महाराजांना तुम्ही बेलाची पाने, त्याचप्रमाणे झेंडूची, पिवळ्या रंगाची फुले, नारंगी रंगाची फुले अर्पण करू शकतात. देवाला पिवळ्या रंगाची फुले आणि भंडारा अतिशय प्रिय आहे. भंडारा म्हणजे हळदीची पूड. तुम्ही बघितलेलं असेल, जेव्हा आपण जेजुरीला जातो तिथे सगळीकडे आपल्याला भंडारा उधळलेला दिसतो. त्यासोबत तुम्ही देवाला दवना अर्पण करू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल दवना म्हणजे काय, तर दवना ही एक सुगंधी वनस्पती आहे. त्याची पाने गाजरासारखी असतात पण वास खूप उग्र असतो. दवनाचा वापर तेल काढण्यासाठी केला जातो. त्यापासून सुगंधित तेल बनवलं जातं. त्याचबरोबर गजरा, वेण्या, माळी यांच्यामध्ये दवण्याचा वापर केला जातो. भंडारा देवाला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे देवाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठीच्या दिवशी ठोंबरा म्हणजे जोंधळी शिजवून त्यामध्ये दही आणि मीठ घालून ते जोंधळी शिजवलं जातं. त्याचबरोबर बाजरीचं जे कणिक आहे त्याचा रोडगा म्हणजे छोटीशी भाकरी व वांग्याची भरीत, त्यामध्ये कांद्याची पात, लसणाची पात असं टाकून देवाला त्याचा नैवेद्य बनवला जातो. जर तुमच्याकडे बाजरीचं कणिक नसेल तर तुम्ही गव्हाच्या कणकेचा सुद्धा रोडगा बनवू शकता. त्यासोबत वांग्याचं भरीत, पाथेचा कांदा आणि लसूण घालून तुम्हाला हा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्या खंडोबा नवरात्रीची सांगता होते, त्यामुळे तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवून झाला की आपला उपवास सोडण्यापूर्वी तुम्हाला देवाची तळी भरायची आहे. आता आपण जाणून घेऊया खंडोबा महाराजांची 5 प्रतीके कोणती आहेत. तुम्हाला माहितीच आहे, खंडोबा महाराज म्हणजेच भगवान शिवशंकराचाच अवतार आहे, त्यामुळे हे लिंग स्वरूपात असते. हे स्वयंभू, अचल
अगर किंवा घडीत असते. त्यानंतर दुसरं प्रतीक म्हणजे तांदळा. ही एक प्रकारची जलशिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते. तिसरं म्हणजे मुखवटे. हे कापडी किंवा पिठली असतात. त्यानंतर चौथं प्रतीक म्हणजे मूर्ती. तर या मूर्ती उभ्या, बैठ्या, घोड्यावर बसलेल्या, तर काही धातूच्या किंवा दगडाच्या देखील आपल्याला मूर्ती आढळतात. त्यानंतर पाचवं म्हणजे टाक. घरात पूजेसाठी सोन्याच्या किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या खंडोबा महाराजांच्या प्रतिमा आपल्याला बघायला मिळतात. तर या 5 स्वरूपात खंडेराव महाराज आपल्याला बघायला मिळतात किंवा त्यांचे दर्शन या 5 स्वरूपांमध्ये होत असते. चंपाषष्ठीचा दिवस खंडेरावांच्या उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. ज्याप्रमाणे आपण नवरात्रीची सांगता दसरा या सणाने करतो, त्याचप्रमाणे षडरात्र उत्सवाची सांगता आपण चंपाषष्ठीच्या सणाने करत असतो. मार्तंड भैरवाने मल्लासूर आणि मणिसूर या 2 दैत्यांचा संहार केला, म्हणजेच त्यांचा नाश केला. या 2 राक्षसांमुळे जे काही संकट येणार होतं, ते संकट मार्तंड भैरवांनी त्यांचा नाश करून त्या संकटापासून सर्वांचे संरक्षण केले होते. याचाच विजयोत्सव म्हणून आपल्या लोकांनी खंडेराव महाराजांवरून आनंद, खंडेराव महाराजांवर भंडारा आणि चाफ्याची फुले उधळून केला. त्याचमुळे या चंपाषष्ठीच्या दिवसाला चंपाषष्ठी हे नाव मिळालेलं आहे. आपल्या कुटुंबाला सुखसमृद्धी लाभावी, तसेच आपल्यावर कुटुंबावर येणारे संकट टाळावे, यासाठी आपण षडरात्र उत्सवात आपल्या कुलधर्माप्रमाणे कुळाचार करून खंडेराव महाराजांची सेवा करायची आहे. ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस नियम पाळतो, तसेच या खंडोबा नवरात्रीच्या 6 दिवसांमध्ये देखील आपल्याला काही नियम पाळायचे आहे. तर त्यात पहिला नियम म्हणजे या दिवसांमध्ये मांसाहार करायचं नाही, मद्यपान देखील करायचं नाही. या 6 दिवसांमध्ये ब्रह्मचर्य पाळायचं आहे. त्याचबरोबर खंडोबा नवरात्रीच्या या 6 दिवसांमध्ये आपल्या घरातलं वातावरण शुद्ध, आनंदी, प्रसन्न कसं राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे. हे उपवास आपण जे नवरात्रीचे उपवास करतो त्याप्रमाणेच करायचे आहे. 6 दिवस तुम्ही उपवासाचे पदार्थ, साबुदाणा, भगर, इतर जे वेफर्स वगैरे तसेच फळे खाऊन हा उपवास करू शकता. जर तुम्हाला 6 दिवसांचा उपवास करणं शक्य नसेल, तर तुम्ही दिवसा उपवास करून रात्री हा उपवास सोडू शकता किंवा रात्री उपवासाचे पदार्थ खाऊन सकाळी तुम्ही हा उपवास सोडू शकता. तुमच्या पद्धतीने ज्याप्रमाणे तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही हा 6 दिवसाचा उपवास करू शकता. किंवा मग जर तुम्हाला सलग 6 दिवस उपवास करणे शक्य नसेल, तर तुम्ही एक दिवसाआड करून असे तुम्ही 3 दिवस हा उपवास करू शकता. तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही हा उपवास करू शकता. त्याप्रमाणे आपण घटस्थापनेच्या दिवशी नवरात्रीत घटस्थापन करतो, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी देखील आपल्याला या नवरात्रीसाठी घटस्थापना करायची आहे. तर घटस्थापनेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण जाणून घेऊया. घटस्थापनेसाठी तुम्हाला सर्वप्रथम मातीचा घट लागणार आहे. तो तुम्ही लाल किंवा काळ्या रंगाचा घेऊ शकता. त्यानंतर 2 सुपारी, 2 नाणे, नागवेलीची पाने म्हणजे विड्याची पाने, जर तुम्हाला ते मिळाले नाही तर तुम्ही आंब्याची पाने ठेवू शकता. तसेच हळद, कुंकू, गुलाल, अक्षता, इतर नैवेद्याचे इतर साहित्य पूजेचे म्हणजे घटस्थापनेसाठी टोपली, माती, पंचामृत, फुले, हे सर्व साहित्य तुम्ही अमावस्येच्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी आपल्याला घटस्थापना करायची आहे त्याच्या 1 दिवस अगोदर जमा करून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला घटस्थापनेच्या वेळेस जास्त काही शोधाशोध करावी लागणार नाही. सर्व सामान हाताशी असलं की घटस्थापना करणं देखील सोपं जातं. ज्या दिवशी आपल्याला घटस्थापना करायची आहे ते म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी. यावर्षी ती मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा 13 डिसेंबर 2023 रोजी आहे. त्या दिवशी आपल्याला षडरात्र उत्सवासाठी घटस्थापना करायची आहे. या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करून तुमचे कामं आटपून झाले की नवीन साडी घालायची आणि तयार व्हायचं. हा घट आपल्याला सकाळी स्थापन करायचा आहे. त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे. नंतर सर्वप्रथम तुम्ही देवघरात जे कोणते टाक आहे
त्या सर्व टाकांना म्हणजे देवांना स्नान घालून घ्यायचं आहे। तुम्ही पंचामृताने सुद्धा स्नान घालू शकता। पंचामृताने नसेल तर तुम्ही साध्या पाण्याने देखील देवांना स्नान घालून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यांना व्यवस्थित पुसून कोरडं करून घ्यायचं आहे। त्यानंतर घटस्थापनेसाठी आपल्याला पाट लागणार आहे। पाटावर आपल्याला घटस्थापना करायची आहे। देवाला पिवळ्या रंगाचा कपडा प्रिय आहे म्हणून पाटावरती पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकून घ्यायचे आहे। त्यावर जी घटस्थापनेसाठी आपण टोपली घेतलेली आहे त्यामध्ये बागेतली किंवा शेतातली स्वच्छ जागेवरची माती घ्यायची आणि ती टोपली पाटावर ठेवायची। त्या मातीमध्ये तुम्ही 5, 7 किंवा कोणत्याही एका प्रकारचे धान्य मिक्स करून घ्यायचं आहे। उदाहरणार्थ तुम्ही गहू त्यामध्ये मिक्स केलेला आहे। त्यानंतर मातीचा घट घ्यायचा। घटाला लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा गुंडाळून घ्यायचा। त्या घटामध्ये पाणी टाकून तो घट टोपलीमध्ये ठेवून द्यायचा। त्यानंतर त्या घटाला नागवेलीची किंवा आंब्याची पाने लावून घ्यायची। 5 पाने लावून झाली की त्या घटावरती तुम्हाला एका डिशमध्ये तांदूळ भरून ठेवायचे आहे। तांदूळ भरून ठेवले की जर तुम्ही भिंतीच्या एकदम शेजारी घटस्थापना करणार असाल तर तुम्ही त्यामध्ये खंडेराव महाराजांचा टाक ठेवायचा आहे। मग तो टाक तुम्ही भिंतीला उभा करून ठेवू शकता किंवा जर भिंत जवळ नसेल तर तुम्ही तसाच तो डिशमध्ये झोपलेल्या स्वरूपात म्हणजे जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्याप्रमाणे तुम्ही तो टाक त्या डिशमध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर एक तांब्या घेऊन त्यामध्ये देखील पाणी भरायचं। त्याला सुद्धा लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा गुंडाळायचा। त्या पाण्यात 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकायची आणि पाणी ठेवून त्यावरती नारळ ठेवून कलशाला सर्व बाजूनी हळदी कुंकवाची बोटे ओढायची आणि हा झाला आपला खंडेराव महाराजांचा कलश। जर तुम्हाला आपण जो टाक ठेवलेला आहे त्यात खंडेराव महाराज आणि बाणाई आहे, जर तुम्हाला सेपरेट त्यांची पूजा करायची असेल तर तुम्ही 2 पाने घेऊन त्यावरती सेपरेट 2 सुपारी 2 नाणे घेऊन त्यांची स्थापना करून म्हाळसा आणि बाणाईची अशी तुम्ही सेपरेट पूजा पाटावरती करू शकता। पण ही पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे आणि नंतरच या पद्धतीने घटस्थापना करायची आहे। अशीच आपली घटस्थापना आपल्याला 6 दिवस त्याची तिथे काही हालचाल करायची नाही। नवरात्रीत ज्याप्रमाणे तुम्ही माळ घालता त्याप्रमाणे या घटाला माळा घालायच्या आहे। माळ घालून पूजा करून झाली की त्यानंतर आपल्याला देवासमोर लावायचा आहे तो म्हणजे अखंड दिवा। ज्याप्रमाणे आपण नवरात्रीत अखंड दिवा लावला होता तर त्याचप्रमाणे आपल्याला या षडरात्र उत्सवासाठी देखील आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे। तर तो अखंड दिवा तुपाचा आणि शुद्ध तुपाचा आणि शुद्ध तेलाचा असे 2 दिवे लावायचे आहेत। जर तुम्हाला 2 दिवे लावणे शक्य नसेल तर तुम्ही एकच शुद्ध तेलाचा किंवा एकतर शुद्ध तुपाचा असा अखंड दिवा लावू शकता। दिवा विझणार नाही, वाऱ्याने विझणार नाही याची काळजी घेऊन अशा स्थितीत तो तुम्हाला ठेवायचा आहे। तर तो अखंड दिवा कसा लावायचा याबद्दलचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। तर जेव्हा आपण एखाद्या अग्नीसमोर प्रार्थना करतो, देवाचं नामस्मरण करतो तर ते अधिक फलदायी ठरत असतो असं मंत्रशास्त्राच्या पुस्तकात सांगितलेलं आहे किंवा आपलं ज्योतिषशास्त्र देखील हेच सांगतं। जेव्हा आपण अग्नीसमोर दिव्यासमोर बसून देवाचे नामस्मरण प्रार्थना चिंतन करतो ते अगदी फलदायी ठरत असतं। तुम्ही 2 दिवे लावणार असाल तर तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला लावायचा आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला लावायचा। शक्यतो 1 दिवा लावणं सोयीस्कर ठरेल कारण त्याची तुम्हाला 6 दिवस व्यवस्थित काळजी घेता येईल। कारण अखंड दिवा 6 दिवस व्यवस्थित प्रज्वलित राहील याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल। अशा प्रकारे तुम्हाला खंडोबा नवरात्रीमध्ये घटस्थापना करून पूजा करायची आहे आणि चंपाषष्ठीच्या दिवशी नैवेद्य दाखवून तळी भरून मगच उपवास सोडायचा आहे। तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। कमेंटमध्ये येळकोट जय मल्हार असं लिहायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।